रेव पार्टी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आज समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामधले जे पुरुष आरोपी होते अर्थात प्रांजल खेवलकर आणि इतर जे आरोपी होते या सगळ्यांनाच आज MCR म्हणजेच न्यायालयीन कोठडी झाली आहे। याचाच अर्थ या सगळ्या आरोपींचा आता जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला। या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतंय की ज्या दोन महिला होत्या या महिलांना या आधीच MCR झाला होता, त्याच्यानंतर आज पुरुष आरोपींना सुद्धा MCR झाला। त्यामुळे आता या प्रकरणातले सगळेच आरोपी जे आहेत ते जामिनावरती बाहेर येऊ शकतात। मात्र तत्पूर्वी न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे प्रांजल खेवलकर यांची आज जेल एंट्री झालेली आहे। अर्थातच आजच्या सगळ्या सुनावणीच्या नंतर त्यांना येरवडा कारागृहामध्ये त्यांची रवानगी केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या वकिलांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज कधी करायचा हे सगळे वकील ठरवतील आणि त्यानंतर अर्थातच हा अर्ज जो काही आहे तो केला जाईल। मात्र या सगळ्याच्या दरम्यान आज युक्तिवादात नेमकं काय काय घडलंय याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। आजचा जर युक्तिवाद पाहायला गेलं तर सरकारी पक्षाच्या वतीने आज सुद्धा 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती। 3 दिवसांची पोलीस कोठडी यासाठी कारण जे आरोपी आहेत प्रांजल खेवलकर जे क्रमांक 1 चे आरोपी आहेत यांनी त्यांच्या फोनमधून इतर एका आरोपीला एका महिलेचा नाचतानाचा एक व्हिडिओ पाठवलेला होता। त्या व्हिडिओच्या खाली ऐसा ही माल चाहिए असा एक मेसेज केलेला होता। अर्थात हे नेमकं कशाच्या संदर्भात होतं, माल हा शब्दप्रयोग त्यांनी त्या महिलेसाठी केलेला होता की मग ड्रग्सच्या प्रकरणामध्ये केला होता, नेमका कशासाठी केला होता या सगळ्याचा तपास करायचा आहे। त्याचबरोबर जे ड्रग्स या ठिकाणी सापडून आले हे ड्रग्स नेमके कुणी आणले याविषयीची माहिती सुद्धा अजून समोर आलेली नाहीये। मागच्या युक्तिवादात पाहायला मिळालं की हे ड्रग्स जे आहेत ते ईशा सिंग नावाच्या महिलेच्या पर्समधून निघाले होते, त्यामुळे तिनेच हे आणल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र आता आजच्या सुनावणीमध्ये असं म्हटलं गेलं की हे ड्रग्स नेमके कुठून आले, कुणी आणले याविषयीचा सगळाच तपास करायचा आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे प्रांजल खेवलकरांचा मोबाईल आणि लॅपटॉप आहे, मेमरी कार्ड जे काही हस्तगत करण्यात आलंय त्याच्यामधून सुद्धा आणखी काही डेटा रिकवर करायचा आहे। त्यासाठी न्यायालयीन कोठडी न देता पोलीस कोठडी देण्यात यावी, 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीचा सरकारी पक्षाच्या वतीने म्हणण्यात आलेलं होतं। मात्र हे सगळे जे मुद्दे आहेत ते आरोपीच्या वकिलांनी खोडून काढलेले पाहायला मिळाले। अर्थात आरोपीच्या वकिलांनी नेमकं काय काय म्हटलंय ते अतिशय महत्त्वाचं आहे। मुळात याच सगळ्या मुद्द्यांवरती याआधी सुद्धा पोलीस कोठडी मागितलेली होती आणि न्यायालयाने ती दिलेली सुद्धा होती। त्यामुळे मुळातच ज्या विषयावरती ऑलरेडी एकदा न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी मिळाली आहे त्याच विषयावरती पुन्हा एकदा पोलीस कोठडी दिली जाऊ शकत नाही। त्यामुळे नवीन कारणं पोलिसांकडे नाही आहेत। जो काही मोबाईल आणि लॅपटॉपचा तपास करायचा आहे हा तपास हे सगळे आरोपी जेव्हा न्यायालयीन कोठडीमध्ये असतील तेव्हा सुद्धा होऊ शकतो। त्यासाठी पोलीस कोठडीच हवी आहे असं काही नाही आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट जे आहेत त्याचा तपास जो आहे तो फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार आहे। त्यामुळे त्यासाठी या सगळ्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करणं उचित नाही आहे असं म्हणण्यात आलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये आज सगळे पोलीस जे आहेत ते कुठेतरी तोंडावर पडले की काय असा एक प्रश्न उपस्थित होतोय। कारण मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा घडल्याच्या नंतर बराच वेळानंतर यामधला गुन्हा दाखल झाला होता। त्याचबरोबर आत्तापर्यंत हे ड्रग्स कुणी आणले, कुठून आणले याबाबतचा तपास होणं गरजेचं होतं, जो अजूनही पोलिसांकडून झालेला नाही आहे। तिसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांच्या संदर्भातला जो रिपोर्ट येणार आहे की या आरोपींनी अंमली पदार्थ घेतले होते का तो रिपोर्ट अजूनही आला नाहीये। हा रिपोर्ट कुठून येणार आहे तर पुण्यातल्याच औंध बाणेर भागामध्ये ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून हा रिपोर्ट येणार आहे। जसा दारूचा जो रिपोर्ट होता की यांनी दारू प्यायली होती की नाही तो ससूनमधून येणार होता, तो 2 दिवसांनी आला। मग जर दारूचा रिपोर्ट 2 दिवसांनी येऊ शकतो तर ड्रग्सचा रिपोर्ट अजून का आला नाहीये हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। त्याचबरोबर या ठिकाणी जज जे आहेत त्यांच्याकडून माननीय कोर्टाकडून असं विचारण्यात आलं होतं की ड्रग्स नेमके किती सापडले याची माहिती द्या। त्यावेळी असं कळलं की हे जे पोलीस आहेत ज्यांनी हा सगळा पंचनामा केला, पंचनामा करताना त्यांना खरं तर 3 वेगवेगळ्या पुड्या सापडलेल्या होत्या, 2 पिशव्या सापडलेल्या होत्या ज्यामध्ये ड्रग्स होते वेगवेगळ्या पद्धतीचे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे सगळे ड्रग्स एकाच पिशवीत ओतले आणि त्याची एकच पुडी जी आहे ती तयार केली आणि ज्याचं वजन 2.70 मिलीग्राम इतकं भरलेलं आहे। त्यामुळे मुळात जे ड्रग्ज आहेत हे एकत्र का केले हा एक खूप मोठा प्रश्न आहे। कारण कुठलेही ड्रग्ज असतील हे ड्रग्ज एकच होते की हे ड्रग्ज कुठले वेगवेगळ्या फॉर्ममधले होते, वेगवेगळे ड्रग्ज होते याचा तपास स्वतंत्रपणे होणं गरजेचं होतं। मग असं असताना पोलिसांनी ड्रग्ज एकत्र केलेच कसे काय हा मुळात प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर देताना स्वतः पोलिसांनी म्हणजे जे आयु आहेत त्यांनी हात वर केलेले पाहायला मिळाले की मी पंचनामा केलेला नाहीये, मला याविषयीची माहिती नाहीये असं त्यांनी सरळ म्हटलं। म्हणजे कुठेतरी आयोग सुद्धा या प्रकरणामध्ये घाबरून गेले की काय असं वाटलं एकंदरीतच। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका कुठेतरी पोलीस कमी पडतायत की काय असं एकंदरीत वाटतंय। कारण
PC मागण्यासाठी, पोलीस कोठडी मागण्यासाठी जे काही पोलिसांनी सांगणं गरजेचं होतं किंवा जशा पद्धतीचा युक्तिवाद करणं, जी कारणं देणं गरजेचं होतं तशी कारणं पोलिसांकडून देण्यात आली नाही आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी किंवा सरकारी पक्षाने असं सुद्धा म्हटलं आहे की हे जे सगळे आरोपी आहेत हे कुठल्याही पद्धतीने सहकार्य करत नाही आहेत चौकशीमध्ये। सुरुवातीला असं जाणवत होतं, असं हे आरोपी म्हणत होते की आम्ही एकमेकांच्या ओळखीचे नाही आहे। मात्र आता जी काही माहिती मिळते त्या अनुषंगाने या सगळ्या आरोपींनी याआधीसुद्धा अनेकदा पार्ट्या केल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर हे जे प्रांजल खेवलकर आहेत हे याच स्टेबर्ड नावाचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये याआधीसुद्धा 2 वर्षांपासून येतात। बऱ्याचदा ते या ठिकाणी पार्ट्या करण्यासाठी येत असतात असंही तपासातून उघडकीस येत आहे। त्यामुळे मुळात ते या ठिकाणी अनेकदा येत असतात। या प्रकरणामध्ये जे इतर सगळे आरोपी आहेत त्यांच्याशी सुद्धा कुठेतरी थोडी बहुत ओळख होती का, तर होती असं दिसतंय। प्राची शर्मा नावाची जी महिला आहे तिच्याशी प्रांजल खेवलकर यांचे 2 वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं सुद्धा आढळून आलंय। त्यामुळे मुळातच एका बाजूला प्रांजल खेवलकर यांचा पाय कुठेतरी जास्त गोत्यात येतोय की काय अशी शक्यता निर्माण होत असताना दुसरीकडे असंही दिसतंय की पुणे पोलीसच कुठेतरी तपास करताना किंवा मग जो काही तपास त्यांनी केलेला आहे, जो काही तपास त्यांना करायचा आहे तो कोर्टासमोर मांडताना कमी पडतात। मुळात न्यायालयीन प्रक्रिया अशी असते की जो काही तपास केला हा तुम्हाला नीट मांडता आला तर तो खरा, तर त्याचा काहीतरी फायदा होतो, अन्यथा त्याचा कुठल्याही पद्धतीचा फायदा झालेला दिसून येत नाही। त्यामुळे असंच सगळं न्यायालयीन कोठडी मिळण्याच्या आधीच्या युक्तिवादामध्ये झालेलं पाहायला मिळत आहे। आपल्याला दिसतंय की या सगळ्यामध्ये एक राहुल नावाचा आरोपी, मागच्या वेळेस राहुल नावाची एक व्यक्ती इंट्रोड्यूस झालेली होती। हा राहुल तोच आहे ज्याने जो कदाचित हुक्का भरायला आलाय असं सांगितलेलं होतं। हुक्का भरायला हा आला आणि मग त्याने काही केलंय की काय, त्यांनीच ड्रग्ज वगैरे आणले की काय अशा पद्धतीचं सुद्धा चर्चा चालू होती। हा राहुल नेमका कोण आहे याची माहिती मिळालेली नाहीये। हा राहुल आता कुठे आहे हेही माहीत नाहीये। हा राहुल कदाचित फरार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे त्याला शोधायचं आहे। अशा सगळ्या अनुषंगाने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आणि अर्थातच पोलीस कोठडी मिळालेली नाहीये, कारण न्यायालयीन कोठडी मिळाली। जे काही पोलिसांनी मुद्दे मांडले हे मुद्दे मांडताना पोलीस कुठेतरी कमी पडल्याचं दिसलं आणि त्यामुळेच आता MCR झालाय, म्हणजेच न्यायालयीन कोठडी झालेली आहे। न्यायालयीन कोठडी झाल्याच्या नंतर जेव्हा आरोपींचे सगळे वकील बाहेर आले त्यावेळी त्यांचं असंच म्हणणं होतं की हे सगळं पोलिसांनीच प्लांट केलेलं आहे। जाणून बुजून या सगळ्यामध्ये खेवलकरांना अडकवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे का, तशाच कुठेतरी शक्यता दिसून येत आहेत। या सगळ्यामध्ये आजसुद्धा रोहिणी खडसे त्यांच्या पतीसाठी वकिली पेशामध्ये, वकिली वेशामध्ये खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या। त्यांनी सुद्धा जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा जे त्या 2-3 दिवसांपासून म्हणतात तशीच प्रतिक्रिया आजसुद्धा होती की माझा पोलिसांवरती आणि न्यायदेवतेवरती विश्वास आहे, त्यामुळे मला माहिती आहे की न्याय नक्कीच मिळेल आणि जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत मी माझी भूमिका जी काही आहे ती न्याय जेव्हा मिळेल त्यावेळेसच मांडेल असं त्या म्हणताना पाहायला मिळाल्या। कदाचित आज त्या या सगळ्यामध्ये युक्तिवाद करतील अशी शक्यता वाटत होती, कारण आजही त्या कोट घालून आलेल्या होत्या। त्यांनी स्वतः लॉ केलेला आहे, त्या ॲडव्होकेट आहेत। मात्र आजही तसं झालं नाही। मागच्या वेळेससुद्धा त्या कोट घालून आल्या, मात्र मागच्या वेळेससुद्धा त्यांनी युक्तिवाद केला नव्हता। आजही त्यांनी खास असं काही युक्तिवाद केलेला नाही आहे। मात्र जेव्हा पहिला युक्तिवाद झाल्याच्या नंतर बराच काळ रोहिणी खडसे असतील, प्रांजल खेवलकर असतील किंवा इतर सगळे वकील जे आहेत त्या आरोपींशी बराच काळ चर्चा करत होते। सुरुवातीला पहिल्या कोर्टामध्ये MCR झाला, त्याच्यानंतर याच MCRला चॅलेंज करण्यात आलं पोलिसांच्या वतीने। त्यामुळे NDPSचं एक स्पेशल कोर्ट असतं, याच कोर्टामध्ये असतं, सत्र न्यायालयाच्या इथेच ते असतं आणि त्या कोर्टामध्ये पुन्हा एकदा चॅलेंज करण्यात आलं। त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुनावणी झाली। या सुनावणीनंतर सुद्धा MCR जो आहे तो तसाच कायम ठेवण्यात आला आहे। त्यामुळे पुणे पोलीस आज चक्क 2दा या सगळ्यामध्ये कुठेतरी अपयशी झाले। पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, मात्र 2 वेळेस ही मागणी फेटाळली आणि अर्थात आता या सगळ्यामध्ये MCR झालेला पाहायला मिळतोय। दुसरीकडे आणखी एक या सगळ्याची महत्त्वाची बाजू अशी आहे की आपण न्यायालयात आज नेमकं काय काय घडलं याविषयी बोललो, मात्र तिसरीकडे असं एक दिसतंय की आता हे जे प्रांजल खेवलकर आहेत त्यांची एक टाईमलाईन कुठेतरी एकदा समोर येते की त्यांनी ही रेड पडायच्या आधी नेमकं काय काय केलेलं होतं। त्याविषयी असं समजतं आहे की हे जे प्रांजल खेवलकर आहेत यांनी 3 दिवसांसाठी रूम बुक केलेली होती, ते त्यांच्या रूमवरती होते। मुळात या सगळ्यामध्ये निखिल पोपटानी असेल किंवा मग श्रीपाद यादव असेल, हे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत, यांच्याशी थेटपणे प्रांजल खेवलकरांची तशी काही पूर्वीपासूनची मैत्री नाही आहे। इतर जे या प्रकरणातले 2 आरोपी आहेत
ते पहिल्यापासून समीर नावाचा एक आरोपी आहे, सचिन नावाचा एक आरोपी, हे सुरुवातीपासूनचे या प्रांजल खेवलकरांचे मित्र आहेत, गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. मात्र हे जे दोघं जण आहेत, श्रीपाद आणि निखिल पोपटानी, हे गेल्या काही दिवसांपासून जाणून बुजून या खेवलकरांच्या संपर्कात येत होते असं दिसतंय. खेवलकरांना जाणून बुजून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे किंवा त्यांना पार्टी करण्यासाठी बोलवणं, हे सगळं त्यांनी केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता जी काही टाईमलाईन मिळते हा समोर येते, म्हणजे आधी एक टाईमलाईन समोर आली होती, त्यानंतर आता आणखी एक टाईमलाईन समोर येते. या टाईमलाईनमध्ये असं म्हटलं गेलं आहे की सुरुवातीला या सगळ्यांनी जिथे स्वतः प्रांजल खेवलकरांची जी रूम होती त्या ठिकाणी या सगळ्यांनी पहिल्यांदा पार्टी केलेली होती. हे सगळेच आरोपी तिथे होते. त्यावेळी त्या ठिकाणी महिला कुणीही नव्हत्या, केवळ हे पुरुष आरोपी होते. या पुरुष आरोपींनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पार्टी केली. पार्टी केल्याच्या नंतर पुण्यातल्या कल्याणीनगर भागामधला बॉलर नावाचा एक पब आहे, या पबमध्ये हे सगळेच आरोपी पार्टी करण्यासाठी गेले. या पबमध्ये त्यांनी जवळपास 1:30-2 वाजेपर्यंत पार्टी केली. 1:30 वाजता सगळे पब बंद करतात आणि पुणे पोलिसांनी जे काही निर्णय दिलेले आहेत, आदेश दिलेत, त्यानुसार कडक अंमलबजावणी सुद्धा या सगळ्याची होतीये. त्यामुळे 1:30 वाजता पब बंद झाला. 1:30 वाजता पब बंद झाल्याच्या नंतर स्वतः प्रांजल खेवलकर आणि त्यांचे जे 2 पहिल्यापासूनचे मित्र आहेत, यांनी असं सांगितलं की आम्ही आता रूमवर जातोय झोपण्यासाठी, कारण आम्हाला आता बास झालाय, पार्टी करायची नाही अजून, असं म्हणून हे तिघही जण एका कारमधून त्यांच्या रूमच्या दिशेने म्हणजेच खराडीच्या दिशेने निघाले. दुसरीकडे निखिल पोपट आणि श्रीपाद यादव जे आहेत ते बॉलरमधून बाहेर पडले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर आणखी 5-6 महिला सुद्धा बाहेर पडल्या. यामध्येच या 2 महिला म्हणजे प्राची शर्मा आणि ईशा सिंग जी आहे त्या दोघीसुद्धा त्यांच्याबरोबरच बाहेर पडल्या. इथून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी आणखी एका पबला जायचं ठरवलं. एक 5 स्टार हॉटेल आहे ज्या ठिकाणी पब वगैरे चालतो, त्या ठिकाणी हे गेले. मात्र त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं की हा पब आता बंद झाला आहे, त्यामुळे तुम्ही इथे पार्टीला येऊ शकत नाही असं सांगण्यात आलं होतं. तसं सांगितल्यामुळे कुठेतरी हे सगळे जे आरोपी आहेत त्यांनी मग पुन्हा एकदा खेवलकर यांच्या रूमवर जायचं ठरवलं आणि त्याच अनुषंगाने हे सगळेजण पुन्हा एकदा तिथे गेले. तेव्हाच पहिल्यांदा या ज्या 2 महिला आहेत, या 2 महिला पहिल्यांदा या सगळ्यामध्ये या संपूर्ण सीनमध्ये पहिल्यांदा आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या महिला पहिल्यांदा, या दोन्ही महिला या बाकीच्या 2 आरोपींसह वरती गेल्या आणि मग वर गेल्याच्या नंतर पाहायला मिळतं की मग यांनी पार्टी वगैरे केली. मुळात प्रांजल खेवलकर यांना रेड पडण्याच्या आधीची जी पार्टी होती ती त्यांनी ठेवली नव्हती किंवा त्यांना ती करायचीही नव्हती. या इतर 2-3 आरोपींना ही पार्टी करायची होती, त्यासाठी हे सगळे प्रांजल खेवलकर यांच्या रूमवरती गेले होते, कारण यांना पार्टी करायला बाहेर कुठेही जागा नव्हती. त्यामुळे हे सगळे आरोपी मग पार्टी करण्याच्या दृष्टिकोनातून खेवलकर यांच्या इथे गेले. बाकीच्या आणखी 3 महिला होत्या ज्या या दरम्यान खालीच उभ्या होत्या. मात्र पुढच्या 15-20 मिनिटांमध्येच या ठिकाणी रेड पडली. रेड पडल्याच्या नंतर मग पुढे काय काय झालं हे सगळंच आपल्याला माहिती आहे. एक लाल कलरची पर्स सापडली, पर्समध्ये एक सिगारेटचं पाकिट सापडलं ज्यामध्ये रोल करून ठेवलेलं कोकेन होतं असं दावा करण्यात येतोय. त्याचबरोबर गांजा होता असंही म्हणण्यात आलं आहे. हा सगळा जेव्हा रेड चालू होती त्या दरम्यानच या 3 महिलासुद्धा खाली होत्या आणि या 3ही महिला घाबरून वरती गेल्या नाहीत असंही कळतंय. मग या 3 महिला नेमक्या कोण होत्या, या 3 महिलांना कुणी बोलावलेलं होतं, या कुणाच्या ओळखीच्या होत्या की अनोळखी होत्या, हे सगळे प्रश्न यामध्ये उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर या ज्या 2 महिला इंट्रोड्यूस झाल्या होत्या तेव्हा या महिलांचा खेवलकरांशी तसा काही संबंध नाही आहे असं सुरुवातीला म्हणण्यात आलं. मात्र आता जी काही माहिती मिळते त्यानुसार प्राची शर्माशी 2 वर्षांआधीपासूनचीच खेवलकरांची मैत्री होती असंही दिसतंय. त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त किचकट होताना दिसतंय. एकीकडे पुणे पोलीस त्यांची बाजू मांडताना कुठेतरी कमी पडतायत असं वाटतंय, तर दुसरीकडे खेवलकरांना खरंच जाणून बुजून अडकवलं जात आहे अशा पद्धतीचे आरोप पुणे पोलिसांवरती अजूनही सुरू आहेत. तर पुणे पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही केवळ कारवाई केलेली आहे, आम्हाला या कारवाईविषयी हे खेवलकर नेमके कोण आहेत किंवा एकनाथ खडसेंचे जावई आहेत, रोहिणी खडसेंचे पती आहेत, याविषयीची कुठलीही माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आम्ही या सगळ्यात जाणून बुजून कुठलीही कारवाई करत नाही आहोत. जे काही आम्हाला दिसलं, जी काही आम्हाला गुप्त माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही ही सगळी कारवाई जी आहे ती करतोय असं म्हणण्यात येतं. त्याचबरोबर स्वतः पोलिसांचंच असं म्हणणं आहे का की ही रेव पार्टी होती तर आम्ही यावरती काही बोलू शकत नाही, याला रेव पार्टी म्हणायचं की ड्रग्स पार्टी म्हणायचं याविषयी प्रश्नचिन्ह स्वतः पोलिसांनीच उपस्थित केलेले आहेत. पोलिसच या पार्टीला रेव पार्टी म्हणायला तयार नाही आहेत. मग जर ही रेव पार्टी नसेल तर या प्रकरणामध्ये जी काही इतकी गंभीर स्वरूपाची कलमं लावलेली आहेत हीच मुळात लागू पडतात का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता जे काही चित्र निर्माण झालं आहे, ही जी केस जशा पद्धतीने पहिल्यांदा उभी राहिली ती तशाच पद्धतीने स्टँड होताना दिसत नाही आहे. कुठेतरी कमकुवत बाजू सरकारी पक्षाची होताना दिसते आहे.
त्यामुळेच या प्रकरणामध्ये आज MCR सुद्धा झाला आणि हा MCR वरच्या कोर्टाने सुद्धा कायम ठेवला विशेष म्हणजे. त्यामुळे आता हे सगळे जे आरोपींचे वकील आहेत, हे आरोपींचे वकील एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. रोहिणी खडसे सुद्धा त्यामध्ये असतील, कदाचित एकनाथ खडसे असतील. हे सगळेजण मिळून आता न्यायालयीन कोठडीच्या नंतर जामिनासाठी अर्ज नेमका कधी करायचा हे ठरवणार आहेत. त्याचबरोबर आरोपी क्रमांक 1 अर्थात प्रांजल खेवलकरांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी कालच डिक्लेअर केलं होतं की ते सर्वोच्च न्यायालयात या सगळ्याच्या बाबतीत जाणार आहेत. त्याविषयीची अजून कुठली माहिती समोर आली नाही आहे. मात्र कदाचित ते जाऊ सुद्धा शकतात. कदाचित आता हा निर्णय मागे सुद्धा घेतला जाऊ शकतो, कारण मुळातच आता जामीन सहज होऊ शकतो. त्यामुळे कदाचित सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जो निर्णय होता तो मागे घेतला जाईल. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय आणि हे सगळे आरोपींचे वकील मिळून जामिनासाठी अर्ज करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.